नमस्कार, मी आहे हिमांशु भुसारा आणि तुमचं स्वागत आहे अर्बन आयुर्वेद चॅनलमध्ये, जिकडे आपण करतो आयुर्वेद टॉक्स. तर आज आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत नवीन मॅडम, त्या म्हणजे डॉक्टर अदिती वरेकर. त्या आहेत हेअर अँड स्किन स्पेशालिस्ट. तर नमस्कार मॅडम. नमस्कार. तर आजचा आपला टॉपिक तुम्हाला समजला गेला असेल की हेअर आणि आता सध्याच्या जीवनामध्ये प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला हेअर लॉस दिसून येतो. तर त्याच्याबद्दल माहिती द्यायला आपल्याला अदिती मॅडम खूप चांगल्या प्रश्नांची उत्तर देणार आहेत. तर चला पुढे बघूया. मॅडम, आपण बघतो की प्रत्येकाचे थोडे ना थोडे केस तरी गळतच असतात, पण नक्की आता मी कसं समजावं की माझी केस गळती सुरू झालेली आहे? बरोबर आहे. ज्या वेळेला आपले एका दिवसामध्ये 100पेक्षा अधिक स्ट्रँड्स गळतात तर त्यावेळेला युजली आपली केस गळती सुरू झाली असं आपण म्हणू शकतो. किंवा अगदीच आपण केस विंचरल्यानंतर किंवा केस धुतल्यानंतरही घरभर आपले केस दिसत आहेत किंवा बेडवरती गादीवरती केस दिसत आहेत, तर अशा वेळेला आपण समजावं की आपला हेअरफॉल स्टार्ट झालाय, आपली केस गळतीला सुरुवात झाली आहे. मग नक्की आता हेअरफॉल आणि हेअर लॉस याच्यामध्ये काय फरक समजून घ्यावा? ओके, सो हेअर फॉल आणि हेअर लॉस याच्यामध्ये बेसिक फरक असा आहे की हेअर फॉल हा सगळ्यांचाच होत असतो. म्हणजे साधारण 100पेक्षा कमी केस गळत आहेत आपले दिवसाला, तर ते अत्यंत नैसर्गिक आहे, नॅचरल आहे, त्याचं टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. पण 100पेक्षा जास्त केस गळत आहेत किंवा ज्याला मगाशी मी जसं सांगितलं की एक्सेस हेअर फॉल आपण ज्याला म्हणू शकतो, असे खूप पुंजक्या केस येत आहेत, तर याच्यामध्ये ते नक्की 100पेक्षा जास्त स्ट्रँड्स असतात आणि त्यावेळेला आपण त्याला हेअर लॉस असं म्हणतो. म्हणजे तिकडे आपल्याला लक्ष देण्याची, औषधं घेण्याची गरज असते. नक्कीच. म्हणजे हेअर फॉल हे नैसर्गिक आहे आणि हेअर लॉस ह्या डिसीज म्हणून आपण बघू शकतो. डिसीज म्हणून बघू शकतो किंवा आपण तिकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे, सो दॅट त्या प्रमाणामध्ये एक 2 ते 3 महिने आपल्या हेअर सायकलमध्ये अशी फेज येते जिकडे ते नैसर्गिकरित्या हेअर लॉस म्हणजे जास्त प्रमाणामध्ये होतो. पण तो 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकला तर मात्र आपल्याला तिकडे लक्ष देणं गरजेचं. मॅडम, तुम्ही सांगितलं फरक की हेअर फॉल आणि हेअर लॉसचा काय असतो. मग आता हेअर लॉसची प्रमुख किंवा मग इन जनरल कारणं कोणती आहेत? बरोबर. ज्या वेळेला आपण म्हणतो की माझा 2 महिन्यापेक्षा जास्त काळ हेअर लॉस होतो आहे, तर त्यावेळेला मोस्ट ऑफ द टाइम हे आपलं तेल किंवा आपला शॅम्पू हे त्याला कारणीभूत नसतात, तर त्याला अशी काही कारणं, इंटरनल कारणं ही कारणीभूत असतात की ज्यामुळे आपला हेअर लॉस होतो आहे. तर अशी इंटरनल काय काय कारणं असतात तर मी तेच तुम्हाला सांगते. तर पहिलं कारण असतं ते म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स, जे मोस्ट ऑफ द स्त्रियांमध्ये आत्ता सापडतं आपल्याला, ज्याच्यामध्ये थायरॉइड आहे, PCOD आहे किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स आहे. तर अशा हॉर्मोनल इम्बॅलन्सच्या परिस्थितीमध्ये आपल्या बॉडीमध्ये हेअरफॉल जास्त होतो. दुसरं कारण असं आहे की स्ट्रेस. आपण खूप विचार करतो किंवा सतत कामाचा ताण असतो, त्यामुळेही हेअरफॉल जास्त प्रमाणामध्ये होतो. काही वेळेला न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज असतात, म्हणजे हेअरफॉल होऊ नये किंवा आपल्या हेअरची मुळं चांगली राहावीत याच्यासाठी आयर्न, व्हिटॅमिन D3 किंवा झिंक असे काही विटॅमिन्स, मिनरल्स गरजेचे असतात. ज्या वेळेला बॉडीमध्ये याची डिफिशियन्सी होते तर त्यावेळेला हेअरफॉल जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होतो. चौथं एक कारण आहे म्हणजे स्लीप. बऱ्याच जणांची झोप डिस्टर्ब असते, तर झोपेमध्ये आपल्या शरीराचा मॅक्झिमम भाग हा रिकव्हरी होत असते, म्हणजे तिकडे आपलं शरीर रिकवर करत असतं स्वतःला. तर ज्या वेळेला स्लीप सायकल डिस्टर्ब असतात तर त्याही वेळेला ते हेअरफॉलचं मोठं एक कारण होऊ शकतं. त्याच्यानंतर असतं की काही आजार होऊन जातात, मोठे लहान, तापासारखे आजार, टायफॉइड वगैरे. तर अशामध्ये पण आपण बघतो की हेअरफॉल आपसुकच वाढून जातो. म्हणजे नक्कीच जे तुम्ही आता हेतू सांगितले, कारणं सांगितली, ती बहुतांश लोकांमध्ये आत्ता सध्याला दिसून येतात आणि मी त्याच्यामध्ये पकडतो की स्ट्रेस असू, जागरण असू किंवा मग एखादं ड्रगचं सेवन आपण जास्त करतो, औषध जास्त घेतो, त्यामुळे केसांवरती खूप जास्त परिणाम दिसून येतो. मॅडम, आपण बघतो की हेअर लॉस बहुतांश लोकांमध्ये दिसून येतो, त्याच्यामुळे ते मिनॉक्सिडिलचा वापर करणं सुरू करतात. आता डॉक्टरच्या सल्ल्यावरने असो किंवा मग स्वतःनेच असो, पण मिनॉक्सिडिलने केस आणणे हे कितपत बरोबर आहे? बरोबर आहे. आता मिनॉक्सिडिल हे जे ड्रग आहे तर ते ॲक्सिडेंटल ड्रग आहे. ॲक्सिडेंटल याच्या अर्थाने की ज्या वेळेला 1960मध्ये
हाय ब्लड प्रेशरसाठी ओरल मेडिकेशनचा शोध चालू होता. तर त्यावेळेला मिनॉक्सिडिल हे ड्रग इन्व्हेंट करण्यात आलं आणि त्याचं साईड इफेक्ट म्हणून असं बघितलं गेलं की ह्या ड्रगमुळे तर म्हणजे माणसांच्या शरीरामध्ये एक्सेस हेअर ग्रोथ होते आहे. मग सायंटिस्टनी त्याचा वापर हेअर ग्रोथसाठी केला. म्हणजे आपल्याला कळू शकतं की ते द्रव्य एका कारणासाठी शोधलं गेलं आणि त्याचा वापर मात्र दुसरीकडे केला गेला. तर हे त्याचं साईड इफेक्ट म्हणून आपण वापर केला गेला हे बघितलं आणि आपण चांगल्या गोष्टीसाठी वापर केला. म्हणजे आपण हेअरफॉलच्या ट्रीटमेंटमध्ये रूट कॉज इथे ट्रीट नाही करत आहोत, तर तिथे आपण एक लाक्षणिक चिकित्सा म्हणजे सिम्पटमॅटिक रिलीफ म्हणून मिनॉक्सिडिलचा वापर करतो. ॲक्च्युअल मिनॉक्सिडिल काय करतं ना, तर ते ब्लड वेसल्सना डायलेट करतं. ब्लड वेसल्स डायलेट झाल्यामुळे काय होतं, तर आपल्या शरीरातले जे न्यूट्रियंट्स असतात, जे चांगले केसांच्या वाढीसाठी पोषक तत्व असतात, ते केसांपर्यंत पोहोचायला मदत होते आणि त्यामुळे आपली हेअर ग्रोथ होते. आता जर मिनॉक्सिडिल मी घेणं बंद केलं तर त्याचा होणारा इफेक्टही बंद होणार आहे, कारण का ब्लड डायलेशन होणं थांबणार आहे, ब्लड वेसल्स डायलेट होणं थांबणार आहे, बरोबर आहे. तर त्यावेळेला मिनॉक्सिडिल बंद केल्यानंतर त्याचा होणारा इफेक्टही आपोआप बंद होऊन जातो. म्हणून मिनॉक्सिडिल जोपर्यंत आपण यूज करतो तोपर्यंत हेअर ग्रोथ होणं किंवा हेअरफॉल कंट्रोलमध्ये असणं ह्या गोष्टी दिसतात, पण त्याचा वापर बंद केल्यानंतर मात्र त्या गोष्टी पुन्हा आपण बॅक टू द नॉर्मल कंडिशन येतो. म्हणजे तो परमनंट सोल्युशन म्हणून आपण त्याच्याकडे बघत नाही किंवा ती एक लाक्षणिक चिकित्सा आहे आणि तो कम्प्लीट रिलीफ किंवा कम्प्लीट सोल्युशन नाही आहे. मॅडम, तुम्ही सांगितलं की हेअर लॉसची कारणं काय किंवा मग कसा तो इफेक्ट होतो आपल्यावरती. तर आयुर्वेदिक दृष्ट्या बघायला गेलं तर त्याला कसं आपल्याला बघितलं पाहिजे किंवा मग त्याचं कशी चिकित्सा केली पाहिजे? बरोबर. आता आयुर्वेदिक दृष्ट्या म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की नैसर्गिक दृष्ट्या आपल्याला हेअरफॉल कमी करायचं आहे, थांबवायचं आहे, पुन्हा हेअर रिग्रोथ करायची आहे. म्हणजे इकडे आपण कोणताही आर्टिफिशियल किंवा केमिकलचा वापर न करता ही ट्रीटमेंट करणार आहोत, बरोबर आहे. सो त्याच्या अगोदर पहिल्यांदा मला हे सांगायचं आहे की आपल्या बॉडीसाठी किंवा आपल्या शरीरासाठी केस हा अत्यंत शेवटचा अवयव आहे जिकडे त्याला लक्ष देणं गरजेचं वाटतं. तोपर्यंत आपल्या शरीराला हार्टवरती किंवा लंग्स वरती, किडनीवरती, सगळ्यावरती काम करायचं असतं, कारण ते फंक्शनिंग आपल्याला चालू ठेवणं महत्त्वाचं असतं, ना की आपल्या केसांकडे लक्ष देणं. ते आपल्यासाठी महत्त्वाचं असतं कारण आपल्याला एक्सटर्नल अपीअरन्स महत्त्वाचा असतो किंवा सौंदर्याच्या दृष्टिकोनातून केस आपल्याला महत्त्वाचे असतात, म्हणून आपल्यासाठी ते महत्त्वाचं असतं. पण शरीरासाठी मात्र तो सगळ्यात शेवटचा अवयव असतो जिकडे लक्ष देणं गरजेचं असतं. आता असं आपल्या शरीराचं मेकॅनिझम असल्यानंतर तू मला सांग की शरीर तिकडे कधी लक्ष देईल? ज्या वेळेला आपलं बाकीच्या सगळ्या सिस्टीम ऑल चेक्ड असतील, म्हणजे सगळं ओके चाललंय, व्यवस्थित चाललंय, त्यावेळेला शरीर म्हणणार ना की आता सगळं इकडे ओके आहे, तर मी आता केसांकडे लक्ष देतो किंवा मला आता केस हवे आहेत. सो याच्याकरता आपल्याला आपल्या शरीरातलं सगळं मेकॅनिझम अलाइन असणं महत्त्वाचं आहे. तेव्हाच आपण आपल्या केसांवरती काम करू शकतो. फक्त मला केसांवरती काम करायचंय किंवा मला 2 महिन्यात हेअरफॉलवरती रिझल्ट हवाय, तर असं म्हटल्याने आपण केसांवरती लगेच औषधं किंवा लगेच फक्त एक्सटर्नल ट्रीटमेंट केली आणि रिझल्ट मिळाला, तर असं होत नाही. केसांच्या ट्रीटमेंटसाठी कन्सिस्टन्सी इज द की. आपल्याला पेशन्स ठेवून काम करावं लागतं आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आहार आहे आपला, विहार आहे म्हणजे आपलं लाईफस्टाईल आहे, आपण कशा पद्धतीने राहतो, जीवनशैली जगतो, ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर आपला स्ट्रेस किती आहे, फिजिकल ॲक्टिव्हिटी किती आहे, आपली झोप किती होते, ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे आपलं आयुष्य किंवा आपली लाईफस्टाईल असते. सो ह्या गोष्टी किती चांगल्या आहेत हे महत्त्वाचं असतं. याच्यासोबतच आपण हेअरफॉल कंट्रोल करण्यासाठी काही आयुर्वेदिक हर्ब्सचा वापर केला, मेडिसिनल ट्रीटमेंट घेतली की त्याचा फायदा खूप चांगला होतो. मॅडम, तुम्ही आता बऱ्याचशा गोष्टी आमच्या क्लिअर केल्या की केस नक्की काय किंवा मग हेअरफॉल कसा होतो आणि त्याच्याबद्दल आपल्याला कसं बघायला पाहिजे. तर आता शेवटचा क्वेश्चन असा की केसांसाठी सुपर फूड्स कोणते? ओके. सो आयुर्वेदानुसार केशद्रव्य जी सांगितली आहेत तर त्याच्यामधले आहारीय द्रव्य मी आत्ता सांगते. तर पहिलं आहे आवळा. आवळा हा उत्तम प्रकारे केश सांगितलेला आहे. रोज एक आवळ्याचं सेवन करणं आपल्या केसांसाठी खूप हितकारक आहे. त्याच्यानंतर डाळिंब आहे.
डाळिंब हे पित्त शमनही करतं आणि आपल्या शरीरामध्ये रक्ताची जर कमतरता असेल तर तेही भरून काढायला मदत होती. त्याच्यानंतर काही स्निग्ध पदार्थ सांगितले आहेत, जसं की सेसमी सीड्स म्हणजे तिळाच्या बिया, तीळ असतात किंवा कोकोनट असतं, नारळ. तर हे केसांसाठी खूप चांगले आहेत कारण ते स्निग्ध आहेत, त्यामुळे हेअरफॉल आपल्या कंट्रोलमध्ये होतो. रोज तूप खाल्लं गेलं पाहिजे. देशी गाईचं 1 चमचा तूप तरी डेली खाल्लं गेलं पाहिजे. सो मला असं वाटतं की हे 5 सुपर फूड्स आहेत केसांसाठी. थँक्यू. तर मॅडम तुम्हाला मी थँक्यू बोलतोय. तुम्ही आमच्या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तर दिली आणि एकदम विस्तृतरित्या आणि सहज शब्दामध्ये दिली. तर परत एकदा धन्यवाद तुमचे. थँक्यू हिमांशू, थँक्यू सो मच. तर असेच वेगवेगळ्या विषयांवरती आपण अर्बन आयुर्वेद चॅनलवरती व्हिडिओ घेऊन येणार आहेत. तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ बघायला सुरुवात करा.